आणि यानंतर आपण मुंबईतल्या काश्मीरा परिसरामध्ये जाणार आहोत। मीरा रोडमध्ये काँग्रेसची कोकण प्रांताची बैठक पार पडते आणि या सध्या इथे शिवरायांना काँग्रेसच्या नेत्यांकडून अभिवादन केले जात आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील, भाई जगताप असतील यासह इतरही काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित आहेत। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची देखील यावेळेला उपस्थिती पाहायला मिळते। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या सगळ्याच पक्षांकडून बैठकांचा सपाटा पाहायला मिळतोय आणि याच पार्श्वभूमीवर मीरा रोडमध्ये काँग्रेसच्या कोकण प्रांताच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच बैठकीच्या दरम्यान आता काश्मीरा परिसरामध्ये काँग्रेसचे प्रमुख नेते जे आहेत ते आता पोहोचलेले आहेत, दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये या बैठकीला देखील सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी काँग्रेसच्या या नेत्यांकडून शिवरायांना अभिवादन करण्यात आलं। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार त्यासोबतच काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची यावेळेला उपस्थिती पाहायला मिळते। अपडेट जाणून घेऊयात, मृत्युंजय सिंग आपल्यासोबत आहे। मृत्युंजय, कोकण विभागाची ही आढावा बैठक पाहायला मिळते, काय अपडेट आहेत काँग्रेसच्या या बैठकीबद्दलचे? सध्या जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहे आणि जे काँग्रेस पार्टीचे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथला हे मीरा रोड परिसरमध्ये आहे। मीरा रोडमध्ये काशीमीरा येथे शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे तिथे अभिवादन करण्यात आलेला आहे। एका मोठा क्रेनचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिवादन करण्यात आलेला आहे आणि आता इथून जे गाडी आहे काँग्रेसचा ताफा आहे ते सध्या नॅक्सस मॉल भाईंदरला जाणार आहे आणि तिथे एक संबोधन सुरुवात होणार आहे आणि संबोधन नंतर वेगवेगळे जे विभाग आहे, पालघर विभाग असो, मुंबई असो, ठाणे असो, कोकण रिजनचे वेगवेगळे विभाग आहे, रायगड आहे, त्याची आढावा बैठक घेणार आहे आणि संध्याकाळी 4 वाजता प्रेस कॉन्फरन्स होणार आहे। आणि यामध्ये अशी ही माहिती समोर मिळते की काही लोक काँग्रेस पार्टीमध्ये सामील होणार आहेत अशी माहिती समोर येत आहे, पण जे नाव आहे त्यांचं नाव अजून समोर आलेलं नाहीये। सध्या जे महाराष्ट्र काँग्रेसचे मोठे नेते आहेत सगळे आता बैठकीसाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। मृत्युंजय, या बैठकीबद्दलचे अपडेट जाणून घेतलं आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।